In the last lecture, we have studied that we are interested for the AC distribution calculation. So under that AC distribution calculation, we have studied that we are having two systems basically, the AC system as well as the DC system. Yes, we know that every system has its own advantages. So whenever we are interested for the DC, then we are not considering the reactance, we are not considering the power factor. But whenever the case of AC is going to occur, then we have to consider the reactance as well as the power factor also, because all our equipments in our house, we are working or we need the AC power. So based on this AC power, we have to consider the reactance, which is X. We are interested for the inductive reactance also, and we are interested for the capacitive reactance also, and that forms a total Z, that is the impedance. So whenever you are going to see Z anywhere, you have to consider that system is related to AC, and whenever there is only presence of resistance R, it means that there is a DC system. So if we are using the reactance, impedance, power factor, so it is related to the AC system only. And whenever you are not observing any single quantity among these three, then it is purely DC system. So that is the difference between AC and DC distribution. Now you can say that we are interested for the AC distributor calculations. So we have seen in the last class, the power factor of the load current can be given as with respect to receiving end voltage, and second is with respect to load voltage itself. So these two conditions which we have seen in the last class. I know that today you are having a seminar, so many people or many students are busy with the preparation of your seminar. So that is your first presentation, and first presentation is the last impression. Just you have to keep in this mind. Yes. So जेवढं तुम्हाला शक्य चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येईल तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करा तुमच्या गाईड समोर. No doubt, only your guide will be there. Yes. So if you have any doubt, if you have any suggestion for conduction mode, then you can suggest to your guide. Yes. सेमिनार बद्दल बोलायचं झालं तर मी आताच सांगून देतो तुम्हाला की तुमचा जो आता सेमिनार असेल त्याला मार्क्स असतील, नो डाऊट. येस, बिकॉज अल्टिमेटली सेमिनार इज युअर कोर्स, वन कोर्स, अँड इट कन्सिस्ट ऑफ 50 मार्क्स. मग 50 मार्क्स साठी तुम्हाला प्रेझेंटेशन देणं गरजेचं असेल. आम्ही हे प्रेझेंटेशन तुम्हाला 2 आठवड्यांनी किंवा 3 आठवड्यांनी घेऊ, मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे असं अर्थ असा नाही की ह्याच प्रेझेंटेशनला तुम्ही सगळं सांगणार. जेवढी तुम्हाला कन्फर्मेशन माहिती असेल, जेवढी तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल अवेलेबल, तेवढी तुम्ही जरी प्रेझेंट केली, बट यू हॅव टू फॉलो दॅट फॉर्मॅट. तुम्हाला एक फॉर्मॅट सर्क्युलेट केला गेलेला आहे पीपीटीचा. येस, ज्यांच्याकडे लॅपटॉप नसतील त्यांनी मोबाईलवर जरी तयार केलेत पीपीटी किंवा प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला तरीही चालेल. येस, आणि जर एकदम वर्स्ट केस असेल तर तुम्ही पेन आणि तुमचं जे पेज असेल त्या पेजवर तुम्ही सुद्धा एक्सप्लेन करू शकतात. येस, सो खूपच वर्स्ट केस असेल तर, अनअवॉइडेबल गोष्टी असतील, तुमच्याकडे मोबाईल व्यवस्थित चालत नसेल, बट मेक शुअर दॅट यू हॅव टू इन्फॉर्म ऑल अबाउट युअर प्रॉब्लेम टू युअर गाईड. कारण की गाईडच्या हातात शेवटी तुमचे मार्क्स आहेत. कोणत्याही प्रकारचं बॉदरेशन घेता कामा नये, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेता कामा नये की प्रेझेंटेशन कसं झालं, काय झालं, काही चुका झाल्यात का. चुका होतील, मान्य आहे, पहिलं प्रेझेंटेशन आहे, ऑनलाईन मोड आहे, काहीतरी पॉइंट सुटून जाईल. येस, बट मेक शुअर दॅट जेवढं तुम्हाला ऍटलिस्ट येतं तेवढं तरी तुम्ही प्रेझेंट करा व्यवस्थित. आणि ही गोष्ट आपण का घेतो आहे प्रेझेंटेशन, तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी, तुम्ही त्या टॉपिकच्या फॅमिलियर होण्यासाठी वी आर कंडक्टिंग सच अ प्रेझेंटेशन.
पहिलं प्रेझेंटेशन हे गाईड समोर असेल, 2 ते 3 आठवड्यानंतर जे प्रेझेंटेशन होईल ते अजून 2 गाईड असतील, बाकीचे 2 गाईड तुमचा गाईड पकडून असे 3 किंवा 4 गाईड टोटल ते प्रेझेंटेशन ऐकतील आणि तुम्हाला सजेशन देतील. इथे कोणीही तुम्हाला डिमोरलाइज करण्यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी नाहीये. फक्त तुमचं प्रिपरेशन व्हावं, प्रेझेंटेशनचं स्किल वाढावं, तुमचं कम्युनिकेशन सुधारावं, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळाव्यात, यासाठी हे प्रेझेंटेशन घेतोय आपण. आणि हा सुद्धा एक तुमच्या सेमिनार टेक्निकल कम्युनिकेशनचा एक भाग आहे. जर तुम्हाला सिलेबस मिळाला असेल 3rd इयरचा, तर त्याच्यामध्ये 6 नंबरचा पॉइंट हा सेमिनार टेक्निकल कम्युनिकेशन, STC म्हणतो आपण त्याला, त्या रिलेटेड आहे. येस. सो म्हणून कुठेही काही घाबरून जाता नये आणि जेवढं तुम्हाला ऍटलिस्ट येतं आहे तेवढं व्यवस्थित प्रेझेंट करा. अबसेंट बिलकुल राहू नका. कोणत्याही प्रकारच्या गाईडला त्याचा त्रास होऊ देऊ नका. येस, तुमच्याकडे खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असेल, कुठे जायचं असेल बाहेर, त्यावेळेला गाईडला इंटिमेट करा. येस. सो that is related to the seminar. Now we are interested for in the last class about this AC distribution system. I hope this screen is visible to you and we will just quickly revise the things what we have discussed in the last class, because see, today we have to take one numerical based on this. And जर तुम्हाला न्यूमेरिकल कळालं तर तुम्हाला 7 मार्क्स किंवा 8 मार्क्स एक कन्फर्म झाले मी असं समजेल. येस. सो वी हॅव सीन दॅट पॉवर फॅक्टर जर म्हटलं मी, ऑब्विसली इट इज अ एसी सिस्टीम. मग अशी तुम्हाला सांगितलं की पॉवर फॅक्टर आला म्हणजे ती एसी सिस्टीमच असेल. सो पॉवर फॅक्टर रेफर टू रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. सो वी हॅव ड्रॉन दिस डायग्राम अँड दिस डायग्राम एक्सप्लेन्स अस दॅट वी आर युझिंग अ वन करंट फ्रॉम दिस एंड to A side. From this A, we have to send that current to C side. So at this C, the current is divided and that is called as I1. And from that C, again, some current is going to send and that is called as I2. So this is called as point B. So we are having 3 points, point A, point C and point B. You have to keep in mind the AC distributor has the resistance R1 and has a reactance X1. So whenever we are interested for writing impedance Z, Z is nothing but it is a combination of resistance plus reactance. So you can consider as R is a real component and reactance is an imaginary component. So we have to use this J. Same way, in between C and B, we are using R2 plus JX2. And I told you that this total current I is divided for I1 and I2. Why? Because we have to follow the KCL, Kirchhoff's current law. Current incoming must be equal to current outgoing. So it is I1 is going to flow here and I2 is going to flow here. So that we have seen in the last class. Yes. Now we are interested for the impedance of this section AC. So we have to write ZAC bar, or you can say vector, is equal to R1 plus JX1, and same for Z say B is equal to R2 plus JX2. Now we have to make sure that this load current at point A, at point C, this point at point C, we have to use I1. So I1 bar can be written as I1 in terms of cos of phi1 मायनस J टाइम्स साइन ऑफ phi1. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर कॉस आणि साइन का वापरलेत, तर तुम्हाला कळत असेल की जर मी कॉसचा स्क्वेअर केला आणि साइनचा स्क्वेअर केला तो स्क्वेअर माझा 1 येतो. येस. हेन्स यू कॅन राईट एनी कंपोनंट इन टर्म्स ऑफ कॉस अँड साइन, बट मेक शुअर दॅट यू आर युझिंग द J कंपोनंट ओव्हर हियर. येस. जर मी यांचा स्क्वेअर केला तर मला फक्त काय मिळेल, टोटल I1 मिळेल. येस. Same way you can write I2 also, I2 in bracket cos of phi2 minus J times sin of phi2. phi1 का घेतला मी, अँगल हा I1 च्या रिलेटेड आहे म्हणून phi1. phi2 अँगल का घेतला, 2 हा रिलेटेड आहे I2 च्या म्हणून I have to consider this 2. Now we are interested for current in section AC. हा जो AC मधला सेक्शन आहेत ना, त्यातला मला करंट काढायचा असेल तर मला काय नाव देईल, IAC असं नाव देईल. मग IAC हा काय होऊ शकतो,
I1 प्लस I2 हा होऊ शकतो. मग I1 ची व्हॅल्यू पुट करायची, I2 ची व्हॅल्यू पुट करायची. सो दॅट इज करंट IAC. मग आता ICB जर मला काढायचा असेल तर ICB म्हणजे कुठला करंट होईल? हा करंट, इथून हा फ्लो होणारा. हा करंट कुठे फ्लो होतोय? फक्त I2 ला फ्लो होतोय. हेन्स आय हॅव टू यूज ओनली I2 ॲज अ कॉम्पोनंट. सो इट इज I2 in bracket cos of phi2 minus j times sin of phi2. Now we are interested for the voltage drop. आणि लास्ट क्लासला आपण बघितलं की व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय असतात? करंट फ्लोईंग थ्रू दॅट कंडक्टर इनटू द इम्पेडन्स Z. इथे इम्पेडन्स का आला? AC क्वांटिटी असल्यामुळे. इफ वी आर युजिंग ओनली रेजिस्टन्स R, then that is the term called as DC quantity or DC current. So hence we have to use this IAC, this total IAC we have to use into ZAC. ZAC very simple, R1 plus J times X1. Same way voltage drop in CB. So we can write ICB into ZCB. Put the value of ICB, put the value of ZCB, which is very simple, R2 plus JX2. Now we are interested for sending end voltage. सेंडिंग एंड व्होल्टेज म्हणजे असं व्होल्टेज की त्या पॉइंटला व्होल्टेज हे सेंड होत आहे. दॅट इज कॉल्ड एज अ VA. सो VA कॅन बी रिटन ॲज VB प्लस VCB प्लस VAC, or you can make sure that VAC is number 1, VCB is number 2, and VB is number 3. And sending end current is the component of I1 plus I2. Now, based on this, we have to draw one vector diagram. We have to take one reference, and reference is VB. From this reference VB, I have to use the resistance component I2 R2, voltage drop. Same way, perpendicular to this gives you I2 X2. And whenever we are joining the origin O and this I2 X2 component, we will get VC. Same way, if we are extending this VC in terms of IAC R1, so that is the resistance component, and we can use the perpendicular to this as the reactance component. And whenever we are joining this reactance component and origin O, we will get VA. So that is related to the voltage drop at point B, C, and A. So that is with respect to receiving end voltage, and our receiving end voltage is VB. So तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल की रिसिव्हिंग एंड व्होल्टेज कोणता आहे? VB आहे. म्हणून मी याला रेफरन्स काय घेतला? VB घेतला. आणि सेंडिंग एंड व्होल्टेज कोणते माझं? VA. V सफिक्स A म्हटलं की याचा अर्थ व्होल्टेज ऍट पॉइंट A. V सफिक्स B म्हटलं याचा अर्थ व्होल्टेज ऍट पॉइंट B. येस. सो दिस इज द वेक्टर डायग्राम ऑफ रिसिव्हिंग एंड व्होल्टेज. मग तुम्हाला बऱ्याचशा इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन मध्ये विचारतात की हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट द AC डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. मग तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करता येणं अपेक्षित आहे. येस. सेम वे वी कॅन मेक शुअर दॅट वी कॅन यूज द पॉवर फॅक्टर रेफर टू रिस्पेक्टिव्ह लोड व्होल्टेज. जसं आपण रिसिव्हिंग एंड व्होल्टेजला कन्सिडर केलं, सेम वे आपण रिस्पेक्टिव्ह लोड व्होल्टेजला सुद्धा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. मग रिस्पेक्टिव्ह लोड व्होल्टेज म्हणजे काय? VA हा रिस्पेक्टिव्ह झाला पॉइंट A च्या, VC हा रिस्पेक्टिव्ह झाला पॉइंट C च्या, and VB हा रिस्पेक्टिव्ह झाला पॉइंट B च्या. Now we can draw the same diagram, vector diagram. Yes, but make sure that the angle between B and C is alpha. The angle between VB and VC is alpha. So एवढा आपल्याला फक्त एक डिफरन्स याच्यामध्ये ऍड करायचा आहे. नेक्स्ट इज व्हॉट? व्होल्टेज ड्रॉप इन सेक्शन CB. मग अशा आपण जे लिहिलं होतं व्होल्टेज ड्रॉप इन सेक्शन CB, सेम वे वी हॅव टू कॅरी फॉरवर्ड, अँड बेस्ड ऑन दिस, जस्ट अ मिनिट. Now, after this, we have to take this I2 into ZCB, put the value of I2 as in terms of cos and sine,
cos of phi2 minus j times sin of phi2 and put the value of ZCB is very simple, R2 plus between GDC. आता कसं आहे A साठी मला I1 लागेल. I1 is what? I1 at I1 bar is equal to minus I1 minus with respect to VB म्हटलं तर. So use in terms of cos and sin. So I1 can be written as I1 into cos of phi1 minus alpha minus j times sin of phi1 minus alpha. So IAC can be written as I1 plus I2. आता IAC म्हटल्यावर मला I1 हा रिप्लेस करावा लागेल याने आणि I2 इज द सेम प्रीवियस क्वांटिटी. म्हणजे पॉइंट सी झाला कव्हर, पॉइंट बी कव्हर झाला इथे आणि पॉइंट ए कव्हर करण्यासाठी I have to use this equation IAC into ZAC. So this is the voltage drop at respective point only. Now I hope the voltage drop calculation. एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सांगतात की जर तुम्हाला कळालं असेल गोष्ट सो यस म्हणून टाईप करा, नाही कळालं असेल तर यू कॅन राईट ॲज नो. येस, वी विल गो इन अ नेक्स्ट step that is called as a numerical. Yes, so आता आपण एक न्यूमेरिकल घेऊ. आपण हे न्यूमेरिकल घेऊन आजचा सेशन हा थांबवू, कारण की मला कल्पना आहे की तुमच्या माइंड मध्ये सेमिनार बद्दलच चालू आहे की सेमिनारचं प्रेझेंटेशन कसं होईल, काय क्वेश्चन विचारतील. ठीक आहे, सो आपण एवढे न्यूमेरिकल घेऊ, एकच गोष्ट शिकवू आपण, पण ती व्यवस्थित घेऊ. काही गडबड करता तुम्हाला समजल्याशिवाय पुढे जाऊन काहीच अर्थ नाही. येस, सो हा न्यूमेरिकल विचारला आहे 10 मार्क साठी आणि तो विचारला आहे डिसेंबर 15ला. सो डिसेंबर 15चा न्यूमेरिकल आहे. जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले प्रिव्हियसचे तुम्हाला हा न्यूमेरिकल सापडेल. येस, नाउ व्हॉट इज द न्यूमेरिकल? द स्टेटमेंट इज अ सिंगल फेज एसी डिस्ट्रीब्युटर. तुम्हाला एसी डिस्ट्रीब्युटरचेच न्यूमेरिकल विचारतील कारण की कॉम्प्लेक्सिटी जास्त असते एसी मध्ये. इज फेड फ्रॉम एंड ए. मग एंड ए म्हटल्यावर हा कोणता पॉइंट झाला? सेंडिंग एंड झाला. अँड इज लोडेड ऍज कंडिशन दिली. आता नंबर 1 कंडिशन काय आहे? 100 अँपियर ऍट 0.707 पॉवर फॅक्टर लॅगिंग 200 मीटर फ्रॉम पॉइंट ए. म्हणजे ए पॉइंट पासून एक सी पॉइंट आहे, आपण असं कन्सिडर करू जसं आपण डेरिव्हेशन मध्ये घेतलं होतं. त्याचा करंट आहे 100 अँपियर आणि कॉस फायची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 0.707 लॅगिंग दिली आहे. सेम वे तो पॉइंट किती दूर आहे? 200 मीटर आहे ए पॉइंट पासून. नेक्स्ट कंडिशन इज व्हॉट? 200 अँपियर ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग 300 मीटर फ्रॉम पॉइंट ए. आता मला एक गोष्ट सांगायची आहे की 200 मीटर फ्रॉम ए हा सी पॉइंट आहे आणि समजा हा बी पॉइंट आहे 300 मीटर फ्रॉम पॉइंट ए. म्हणजे सी आणि बी मध्ये डिफरन्स किती झाला? 300 मायनस 200 इट इज 100. येते लक्षात? सो दॅट इज अ डिफरन्स बिटवीन पॉइंट सी आणि पॉइंट बी. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की टोटल रेजिस्टन्स अँड रिएक्टन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर इज 0.2 ओहम अँड 0.1 ओहम पर किलोमीटर. म्हणजे रेजिस्टन्स झाला 0.2 आणि रिएक्टन्स झाला 0.1. तुम्हाला कळत असेल की रेजिस्टन्स आणि रिएक्टन्सचे युनिट हे सेम आहेत. येस, कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप इन डिस्ट्रीब्युटर. द लोड पॉवर फॅक्टर रेफर टू व्होल्टेज ऍट फार एंड. आता यांनी कंडिशन स्पेसिफाय केली आहे. कोणती कंडिशन स्पेसिफाय केली आहे? द लोड पॉवर फॅक्टर रेफर टू व्होल्टेज ऍट फार एंड. म्हणजे तो जो आपल्याला पॉवर फॅक्टर रेफर करायचा आहे
तो खूप दूर पासून आपल्याला कन्सिडर करायचा आहे व्होल्टेजच्या. म्हणजे ही कोणती केस झाली? केस नंबर 1 का केस नंबर 2? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगतात. व्हॉट इज द केस अबाउट दिस न्यूमेरिकल? केस नंबर 1 और केस नंबर 2? मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की पॉवर फॅक्टर ऑफ लोड करंट is given as with respect to receiving end voltage. आणि दुसरं कंडिशन म्हटले विथ रिस्पेक्ट टू लोड व्होल्टेज इट सेल्फ. आणि न्यूमेरिकल बघा की न्यूमेरिकल मध्ये काय म्हटलंय आपल्या की लोड पॉवर फॅक्टर रेफर टू लोड व्होल्टेज ऍट फार एंड असं म्हटलंय. म्हणजे ही केस नंबर 1 आहे का 2 आहे? केस 2 आहे. नीट विचार करा. फार एंड मी लोड व्होल्टेज इटसेल्फ नाही म्हटलं आहे, मी पॉवर फॅक्टर रेफर टू व्होल्टेज ऍट फार एंड म्हटलं आहे. फार एंडचा अर्थ खूप दूर पर्यंत किंवा दूरवरून असा कन्सिडर करायचा आहे. म्हणजे ही केस नंबर 1 झाली. येस. जर मी क्लिअर म्हटलं असेल की व्होल्टेज ऍट रिस्पेक्टिव्ह पॉइंट ओनली, मग ही केस नंबर 2 झाली असती. येस. सो आता आपल्याला काय करायचं आहे? सिंगल लाईन डायग्राम ड्रॉ करायची आहे. जसं मग अशी म्हटलं की तुम्हाला सिंगल लाईन डायग्राम मध्ये काय असतं? एक ए क्वांटिटी असेल, एक सी क्वांटिटी असेल आणि एक बी क्वांटिटी असेल. सो आपण काय करू? सिंगल लाईन डायग्राम समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग अशी तुम्हाला सांगितलं की सेम वे आपल्याला एसी डिस्ट्रीब्युटर काढायचा आहे. एसीचं डिफरन्स किंवा डिस्टन्स किती त्यांनी ए पॉइंट पासून 200 मीटर. सी पॉइंटला त्यांनी काय केलंय? I1 100 एम्पियर आणि कॉस φ1 किती दिलाय? 0.70 लॅगिंग म्हटलं आहे. सी पॉइंट बी पॉइंट हा 100 मीटरवर आहे, म्हणजे ए पॉइंट पासून तो 300 मीटरवर आहे. अँड याचं जे करंट असेल ते 200 एम्पियर आणि कॉस φ असेल 0.8 लॅगिंग असेल. तुम्हाला आली पाहिजे न्यूमेरिकल वाचून. डायग्राम ही तुम्हाला दिली नसेल तरी तुम्हाला काढावीच लागेल. आता आपल्याला स्टेप फॉलो करायचे आहे. कोणती स्टेप फॉलो करणार तुम्ही? पहिले इम्पेडन्स लिहिणार, ZAC लिहिणार. ZAC तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार? तुम्हाला त्यांनी दिलाय 0.2 ओहम आणि 0.1 ओहम पर किलोमीटर दिलाय. येस. सो मी काय केलं? इम्पेडन्स ऑफ डिस्ट्रीब्युटर इथे लिहून टाकलं पर किलोमीटर. म्हणजे मी डायरेक्टली पुढे लिहू शकतो की 0.2 प्लस J टाइम्स 0.1 ओहम. जे का घेतला? रिॲक्टन्स मुळे. येस. आता मला काढायचा आहे ZAC काढायचा आहे. ZAC कसा काढेल मी? ZAC काढण्यासाठी मला टोटल इम्पेडन्स लागेल पर किलोमीटर इनटू जेवढं डिस्टन्स असेल 200 डिवायडेड बाय 1000 पर किलोमीटर काढायचं आहे ना मला, म्हणून डिवाइड बाय 1000 करून टाकलं मी याला. जर मी मल्टिप्लाय केलं, सॉल्व्ह केलं, आय विल गेट 0.04 प्लस J टाइम्स 0.02 ओहम. सेम वे फॉर ZCB. ZCB पण सिंपल असेल. टोटल इम्पेडन्स घ्यायचा इनटू 100 डिवायडेड बाय 1000. इथे केलंय बघा, 100 डिवाइड बाय 1000 म्हणजे हा कोणता झाला? ZCB झाला. त्याची व्हॅल्यू झाली 0.02 प्लस J टाइम्स 0.01 ओहम. दोन इम्पेडन्स मिळाले आपल्याला, ZAC आणि ZCB. याच्या पुढे काय करायचं आपल्याला? टेकिंग व्होल्टेज ऍट फार एंड बी ऍज अ रेफरन्स वेक्टर. आता बी आपल्याला काय करायचा आहे? हा जो रेफरन्स वेक्टर कन्सिडर करायचा आहे फार एंड. सेंडिंग एंड हा आहे आणि फार एंड हा आहे. येस. सो दॅट वी हॅव टू कन्सिडर ऍज अ रेफरन्स वेक्टर. नाउ वी हॅव टू यूज द लोड करंट ऍट बी. सो लोड करंट ऍट बी साठी मला फॉर्म्युला यूज करायचा आहे I2. I2 ला मला स्प्लिट करावं लागेल. I2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ φ2 मायनस J टाइम्स साइन ऑफ φ2. आता φ2 का कन्सिडर केला मी? I2 असल्यामुळे. I2 असल्यामुळे मला φ2 कन्सिडर करायचा आहे. कॉस φ2 त्यांनी किती दिला होता? 0.8 लॅगिंग. जर मी φ2 काढला तर तो येतोय 36.86 आणि 36.86 ला जर मी साईनने मल्टिप्लाय केलं किंवा साईन काढला या अँगलचा, तो आय विल गेट 0.6. म्हणजे मला साईन पण काढून घ्यावं लागेल आणि कॉस φ पण काढून घ्यावं लागेल. कॉस φ तर डायरेक्ट दिलेला आहे त्यांनी 0.8 मायनस J टाइम्स
0.6 आणि जर मी याला मल्टिप्लाय केलं 200 into 0.8 it is 160 minus 0.6 into 200 it is 120 ampere. हा झाला तुमचा I2. सेम वे मला I1 काढायचा आहे. I1 काय असेल? I1 is combination of cos of phi1 minus j times sin of phi1. What is phi1? Cos of phi1 0.707. phi1 जर काढला मी cos inverse of 0.707 it is 45. So it is 45. Then take the sine of this 45 as 0.707 आणि मग पुट करायची व्हॅल्यू I1 ची 100, cos phi1 ची 0.707, j is a same आणि sin phi हा 0.707. Take the product 100 into 0.707 it is 70.7 minus j times 70.7. हा झाला तुमचा I1 झाला. I1 मिळाला, I2 मिळाला. आता मला काय करायचं आहे? व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे. पण व्होल्टेज ड्रॉपच्या आधी मी काय करेल? एका ठिकाणी टर्म्स लिहून घेईल. करंट इन सेक्शन CB हा मी कॅरी करेल 160 मायनस j टाइम्स 120 आणि यांची काय करेल मी? ऍडिशन करेल. आता तुम्हाला कळत असेल की कॉम्प्लेक्स नंबर आहे, कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये डायरेक्टली होऊ शकते. तुम्हाला बघितलं असेल, जर तुमच्याकडे आता अवेलेबल असेल कॅल्क्युलेटर तर हातात घेतलं तरी चालेल, किंवा तुमच्या रूमवर राहिलं असेल हॉस्टेलला किंवा बॅगमध्ये राहिलं असेल कॉलेजच्या म्हणजे हॉस्टेलच्या, तर राहू द्या. तुम्हाला कळत असेल की जेव्हा तुम्ही ऑन करतात कॅल्क्युलेटर तिथे मोड म्हणून एक ऑप्शन असतो. त्या मोडवर जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला कॉम्प्लेक्स म्हणून तिथे लिहून येतं CMPLX. जर तुम्ही कॉम्प्लेक्स मोडमध्ये एंटर केलं आणि ही व्हॅल्यू डायरेक्टली टाकली 70.7 मायनस j टाइम्स 70.7 प्लस 160 मायनस j टाइम्स 120 हे अँपियर आहेत दोघं क्वांटिटी, म्हणजे तुम्ही ऍडिशन करू शकतात. ह्याच्यावरून आपल्याला कन्क्लूड करता येईल. यांची ऍडिशन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 70.7 प्लस 160 रिअल कंपोनंट यांची ऍडिशन करावं लागेल. डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर पण होऊ शकते आणि तोंडी पण होऊ शकते. सो 160 मध्ये जर तुम्ही 70.7 ऍड केले यू विल गेट 230.7 आणि 70.7 मायनस साइन कॉमन राहू द्या, मायनस लिहा, जे साइन पण राहू द्या कॉमन, जे लिहा आणि 70.7 आणि 120 जर तुम्ही ऍडिशन केले यू विल गेट 190.7. सो हा झाला तुमचा टोटल करंट IAC. म्हणजे IAC एवढा एंटर झाला आणि हे एंटर झाल्यावर तो स्प्लिट झाला I1 मध्ये आणि I2 मध्ये. म्हणजे आपलं काय आलं? समेशन इज करेक्ट. येस. नाउ द लास्ट पॉइंट इज व्होल्टेज ड्रॉप. व्होल्टेज ड्रॉप करण्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर कंपोनंटचा करंट लागेल आणि पर्टिक्युलर कंपोनंटचा इम्पेडन्स लागेल. आपण इम्पेडन्स काढला, करंट काढला, त्यांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. आता मल्टिप्लिकेशन घेताना थोडा चेंज होतो. ऍडिशन यू कॅन मेक डायरेक्टली, पण मल्टिप्लिकेशन साठी तुम्हाला एक थोडीशी एक्सरसाइज करावं लागेल, जी की एक्सरसाइज मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपण ऑनलाईन टीचिंग घेतो आहोत. सो त्याचा उपयोग होण्यासाठी यू कॅन कन्सिडर धिस ॲज अ एक्झाम्पल. आता कन्सिडर करा की हे एक एक्झाम्पल आहे. 1 + 4i इंटू 5 + i. जर मला यांचं ऍडिशन करायचे असेल सो यांची ऍडिशन करणं म्हणजे प्रत्येकाचा प्रॉडक्ट प्रत्येकाशी करणं. सो 1 × 5, 1 × i, so this 1 × 5, this 1 × i, again 4i × 5 and 4i × i. यांना स्प्लिट करावं लागेल. टेक द प्रोडक्ट ऑफ 5 × 1 as 5, I × 1 as I, 4i 5 is 4 × 5 20i आणि 4i square. So you can write this I plus 20 21i and plus 4i square. हे याचं काय झालं? आन्सर झालं. बट यू नो दॅट I square और J square कॅन बी -1. आणखी I ची व्हॅल्यू किंवा J ची व्हॅल्यू काय असते? √of -1 असते. आणि जर मी त्याचा स्क्वेअर केला, आणखी कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे, इमेजनरी क्वांटिटी आहे, जर मी त्याचा स्क्वेअर केला आय कॅन गेट द व्हॅल्यू ऑफ
-1. So put the value of this -1 over here. So it becomes 5 plus 2i minus 4. हे असं इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरचा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर. हा एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय? दुसरी पद्धत अशी की तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली व्हॅल्यू पुट करायची, कॉम्प्लेक्स मोड मध्ये जायचं आणि तुम्हाला डायरेक्टली तुमचं काय मिळेल, आन्सर मिळू शकतं. येस. सो आपण काय करू, माझ्याकडे ऑनलाईन कॅल्क्युलेटर आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ही वेबसाईट आहे त्याची calculator.com. येस. तुम्ही इथे बरेचसे कॅल्क्युलेटर हे यूज करू शकतात. ट्रिग्नोमेट्रिक आहे, स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेटर आहे, युनिट कन्व्हर्टर आहे. येस. सायंटिफिक कॅल्क्युलेटर सिलेक्ट करायचं. येस. आपली क्वांटिटी काय होती ते बघायचं. ज्यांनी लिहिलं असेल त्यांना ती गोष्ट कळेल. सो आपला जो पॅरामीटर होता तो होता ब्रॅकेट पुट करायचा 160 मायनस जे टाइम्स, जे साठी मला आय सिलेक्ट करावं लागेल, सॉरी, मायनस जे टाइम्स 120 पुट करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन क्वांटिटी कोणती होती, 0.02 मायनस आय पुट करायचा आणि सॉरी प्लस आहे हा, तो प्लस आय आणि ती क्वांटिटी आहे 0.01 ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट आणि इज इक्वल टू केलं. सो आय विल गेट 4.4 मायनस 0.799. सो यू कॅन राईट ॲज 0.8 आय. येस. सो सेम वे तुम्हाला हेच मी आता माझ्या नोटबुक मध्ये दाखवतो. सो नोटबुक साठी मला माझी PDF ओपन करावं लागेल आणि दॅट इज युअर 4.4 मायनस जे टाइम्स 0.8 यांचा प्लॉट केला. येस. ही डायरेक्टली कॅल्क्युलेटरची मेथड झाली. येस. सेम वे व्होल्टेज ड्रॉप इन AC साठी मला काय करावं लागेल, IAC घ्यावं लागेल आणि ZAC घ्यावं लागेल. IAC काय असेल, करंट फ्लोईंग थ्रू AC, जो की टोटल करंट असेल 230 मायनस जे टाइम्स 190.7 आणि ZAC आपण वरती काढला होता 0.04 प्लस जे टाइम्स 0.02. आणि जर मी याचा प्रोडक्ट केला कॅल्क्युलेटरवर डायरेक्टली मला आन्सर मिळत आहे 13.04 मायनस जे टाइम्स 3.01. तुम्ही असं पण काढू शकतात, 230.7 ला याने मल्टिप्लाय करायचं 0.04 ने, 230.7 ला याने मल्टिप्लाय करायचं, मग जे ची ऍडिशन करायची, जे स्क्वेअरला रिप्लेस करायचं -1 ने. यू विल गेट दिस व्हॅल्यू. येस. जेवढा रिकामा वेळ असेल तेव्हा हे करून बघा, नक्की तुम्हाला हेच आन्सर मिळेल. येस. तुमच्या कॅल्क्युलेटरवर पण हेच आन्सर मिळेल. हा झाला माझा व्होल्टेज ड्रॉप इन CB आणि व्होल्टेज ड्रॉप इन AC. आणि जर मी यांची ऍडिशन केली तर मला काय मिळेल, व्होल्टेज ड्रॉप इन डिस्ट्रीब्युटर टोटल मिळेल मला ऍडिशन केल्यावर. म्हणजे मला काय करावं लागेल, ही क्वांटिटी प्लस ही क्वांटिटी, दॅट इज माय टोटल व्होल्टेज ड्रॉप इन द डिस्ट्रीब्युटर. ऍडिशन करणं खूप सोपं असतं कॉम्प्लेक्स नंबरचं. 13.04 प्लस 4.4 17.44 आणि 3.01 प्लस J.8 मग इट इज 3.81. आणि जर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये आन्सर विचारलं सो दॅट इज सफिशियंट. पण जर तुम्हाला मॅग्निट्यूड विचारलं, सो मॅग्निट्यूड साठी तुम्हाला 17.44 चा स्क्वेअर प्लस 3.81 चा स्क्वेअर आणि त्याला अंडररूट घ्यावं लागेल. हे काय झालं, मॅग्निट्यूड झालं. मॅग्निट्यूड आणि कॉम्प्लेक्स नंबर ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारलेत स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये, जर तुम्हाला जर ऑप्शन हे मॅग्निट्यूड मध्ये असेल सो तुम्हाला इथे थांबून चालणार नाही. ह्या क्वांटिटीचा स्क्वेअर प्लस ह्या क्वांटिटीचा स्क्वेअर आणि अंडररूट घेऊन यू विल गेट दिस 17.85 ऍज अ आन्सर. सो हे झालं एक न्यूमेरिकल. किती पेजेस लागले आपल्याला, 2 पेजेस लागले आणि वेळ किती लागला, जवळपास 15 ते 20 मिनिटं लागतात ह्या न्यूमेरिकलला. नो डाऊट न्यूमेरिकल सिंपल आहे, कुठेही गोंधळ करता कामा नये. व्होल्टेज ड्रॉपचा अर्थ करंट फ्लोईंग थ्रू दॅट पर्टिक्युलर कंपोनंट इनटू इम्पेडन्स. मग इम्पेडन्स लागेल आणि करंट लागेल आणि यांचा जर मी प्रोडक्ट केला आय विल गेट द व्होल्टेज ड्रॉप.
आणि जर मला टोटल व्होल्टेज ड्रॉप पाहिजे असेल, सो व्होल्टेज ड्रॉप इन फर्स्ट, व्होल्टेज ड्रॉप इन सेकंड यांची ऍडिशन करून आय विल गेट द टोटल व्होल्टेज ड्रॉप. आणि जर मॅग्नेट्यूड विचारलं असेल, सो आय हॅव टू टेक द स्क्वेअर अँड आय हॅव टू टेक द अंडर रूट. येस, सो आय होप यू अंडरस्टूड द न्यूमेरिकल बेस्ड ऑन दिस पॉइंट. येस, सो न्यूमेरिकल कळालं का तुम्हाला? थोडं चॅट बॉक्स मध्ये सांगतात मला की काही डाऊट असेल किंवा कुठे समजलं नसेल तेही मला विचारा. न्यूमेरिकल सिम्पल्स आहेत, मार्कांचं वेटेज हे चांगलं आहे, त्यांना 7 ते 8 मार्कासाठी विचारतात. येस, आणि आपण आज इथेच थांबू आणि तुमच्या सेमिनार बद्दल तुम्हाला ऑल द बेस्ट. व्यवस्थित प्रिपरेशन करा आणि जे तुम्हाला म्हणायचं असेल किंवा जे प्रेझेंट करायचं असेल त्यातच तुमचा वेळ कंझ्युम करा. येस, सो काही डाऊट असेल सेमिनार बद्दल तर विचारू शकतात तुम्ही. आय विल ट्राय टू आन्सर दॅट क्वेश्चन्स. येस, सो आय हॅव taken the attendance also, so you can leave the class. Thank you.